नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी सुकट चटणी किंवा झिंग्याची चटणी। ही चटणी तुम्ही एकदा खाल्ली तर तुम्हाला ती पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, वरण भातासोबत सर्व करू शकता। खूप भन्नाट लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुकट चटणी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 उभे चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 3 ते 4 हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी सुकट। सुकटला मी एकदम व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घेतले आहे। आता सर्वात आधी आपण सुकट भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी सुकट घालत आहे। सुकटला आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सुकट भाजून घेतल्याने त्याचा वास येत नाही। यात आपल्याला तेल घालायचे नाही। तुम्ही बघू शकता हळूहळू सुकटचा कलर बदलत आहे आणि यातून सुगंध देखील यायला लागला आहे। 1 ते 2 मिनिटे सुकट छान भाजून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता सुकटला किती छान कलर आला आहे। म्हणजेच सुकट आपली छान भाजली गेली आहे व ती एकदम कुरकुरीत झाली आहे। आता आपण लगेच सुकट काढून घेऊयात। लक्षात ठेवा सुकट खूप जास्त भाजायची नाही, नाहीतर तिची कडवट चव येऊ लागते। इथे मी सुकट काढून घेतली आहे। आता याच कढईत मी घालत आहे 1.5 चमचे तेल। तेल गरम झाले आहे। आता यात मी चिरलेला कांदा घालत आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। कांद्याला आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतत राहायचे आहे। जोपर्यंत कांदा हलका गुलाबी होत आहे तोपर्यंत आपण जी सुकट भाजून घेतली आहे त्यात मी घालत आहे पाणी। पाण्याने आपल्याला सुकट हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी सुकट स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपल्याला याचे पाणी काढून घ्यायचे आहे। आता पुन्हा एकदा आपण कांद्याकडे वळूयात आणि इथे तुम्ही बघू शकता कांदा छान हलका गुलाबी झाला आहे। आता यात मी घालत आहे मिरची। मिरची देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा व मिरची छान परतले गेले आहे। आता यात मी घालत आहे टोमॅटो। टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे मी टोमॅटो छान परतून घेतला आहे। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा हळद। हळद व मीठ देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता यावर मी झाकण ठेवत आहे जेणेकरून टोमॅटो मस्त नरम होईल। 1 मिनिट झाला आहे आणि आता मी झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो छान नरम झाला आहे। आता यावर मी घालत आहे कोथिंबीर। कोथिंबीर देखील यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता यात मी घालत आहे धुतलेली सुकट। सुकट देखील यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहे। आता यात मी घालत आहे अर्धा ग्लास पाणी। आता या सर्वांना आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। आता उकळ येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। इथे तुम्ही बघू शकता याला छान उकळ आली आहे आणि आता यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे याला आपल्याला मध्यम आचेवर छान शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिटे झाले आहे। आता आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडे पाणी आहे, त्यामुळे आता याला आपण झाकण न ठेवताच 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊयात, जेणेकरून हे पाणी छान आटेल। 3 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता चटणीचे सर्व पाणी आटले आहे। आता एकदा आपण चटणीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता चटणी किती चविष्ट दिसत आहे। तुमच्या देखील तोंडाला पाणी आलेच असेल। आणि इथे आपली झणझणीत सुकट चटणी किंवा झिंग्याची चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत सर्व करू शकता। खूपच भन्नाट लागते। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।